हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण 13 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 10.5 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 घेतलेली आहे. उंची आपण इथं 8 इंच घेणार आहोत. तर अशा प्रकारे एक मार्किंग करून आपल्याला रेष मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1-1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंडमध्ये. तर बघू शकता बाहेरच्या साईडला पण आपण 1-1 इंचावर मार्किंग करून गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता राऊंड शेप मध्ये आपण इथं गोलाकारमध्ये शेप दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला रेष मारून घ्यायचा आहे. तर अस्तरवरती आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला गळा जो आहे कट करून घेऊया. अगोदर आपल्याला आतला जो कपडा आहे कट करून घ्यायचा आहे गळ्याचा. त्यानंतर आपल्याला जो बाहेरचा साईडचा आपण मार्किंग केलेला आहे कट करून घेऊया. जसं आपण मार्किंग केले आहे तसंच आपल्याला अस्तरवरती गळा जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तरवरती गळा जो आहे कट करून घेतलेला आहे गोलाकारमध्ये. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसच्या वरती अस्तर ठेवून द्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला ब्लाउज वरती अस्तर जे आहे सेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. तर बघू शकता साईडला आपण इथं सगळीकडे पिन लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला राऊंडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित टिप मारून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला टिप अशी मारायची की अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जो आहे बिघडला नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथं आतल्या साईडला पण पूर्ण राऊंडला इथं टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण इथं साईडला राऊंड शेप मध्ये टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो साईडचा जो आतला कपडा आहे ब्लाउजचा कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण इथं बाहेरचा कपडा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. साईडला आपण इथं कट देऊन घेतलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला इथं अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे. आता तर बघू शकता अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे.
त्यानंतर आतल्या साईडला पण आपण इथं टिप जे आहे दाब टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो गळ्याचा आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर पूर्ण ब्लाऊजच्या साईडला आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज गरे शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही त्यासाठी आपल्याला इथं साईडला पूर्ण टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं साईडला जे आहे टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे साईडचा. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पायपिंग लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तिरपी आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. ह्याला डबल फोल्ड करून गळ्यावरती ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदी सावकाशपणे आपल्याला ही पट्टी जी आहे लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टी जी आहे आपण इथं तिरपी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण साईडला इथं छोटे छोटे कट्स देऊन घेऊया. त्यानंतर आपल्याला जो कपडा आहे आपल्याला आतल्या साईडला थोडं फोल्ड करून आपल्याला इथं पायपिंग तयार करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पायपिंग लावता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करून आतल्या साईडला पट्टी लावू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं पायपिंग जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्हीकडे. तर बघू शकता अशा प्रकारे दुसरीकडे पण आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजला खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 1.5 इंचाची आपण इथं पट्टी कट करून डबल फोल्ड करून आपल्याला खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं कमरपट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरपट्टीवरती इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर दाब टिप आपण इथं मारून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरपट्टी आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं कमरपट्टीवरती टिप मारून घेतलेला आहे. तर आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं अशा प्रकारे एक पेपर घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पेपरवरती आपण इथं व्यवस्थित ब्लाऊज जे आहे सेट करून घ्यायचा आहे. बाहेरच्या गळ्याला आपल्याला अशा प्रकारे पूर्ण पेपरवरती ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला जो बाहेरचा गळा आहे आपल्याला इथं तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे राऊंड शेप मध्ये. तर बघू शकता पेपरवरती आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जो साईडचा पेपर आहे एक्स्ट्रा आपण इथं कट करून घेऊया. तर बघू शकता आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याच्या साईडचा आपल्याला इथं पेपर जे आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे गोलाकार मध्ये. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजचाच कपडा घ्यायचा आहे. त्याला डबल फोल्ड करून आपल्याला अर्धा इंच जागा सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण पट्टीवर जे आहे टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जी पट्टी आहे आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. पट्टी आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पेपरवरती साईज चेक करून इथं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला इथं पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं छोटे छोटे पट्ट्या जे आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पेपरवरती ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. एक एक करून आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला थोडं गॅप सोडून इथं पट्ट्या ज्या आहे पूर्ण पेपरवरती टिप मारून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नवनवीन डिझाईन शिकायची आवड असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर बघू शकता अशा प्रकारे एक एक पट्ट्या घेऊन आपल्याला इथं पेपरवरती टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आतल्या साईडला पण इथं पट्ट्याला टिप मारून घ्यायचं अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पेपरवरती जे छोटे छोटे पट्ट्या इथं लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला साईडचा जो एक्स्ट्रा कापड आहे इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं डिझाईन जे आहे तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज वरती ठेवून आता सेट करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं टिप मारून घेऊया साईडला. अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. म्हणजे आपला गळा पण छान दिसायला पाहिजे, आपली फिनिशिंग पण छान आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बाहेरच्या साईडला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आतल्या साईडला पण अगदी व्यवस्थित इथं टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड शेप मध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण डिझाईन जे गळ्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर जो खालचा पेपर लावलेला आहे आपण इथं काढून घेऊया. तर पेपर आपण इथं काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. आपण इथं गोल्डन कलरचा लेस घेतलेला आहे. गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण बाहेरच्या साईडला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण बाहेरच्या साईडला पण लेस लावून घेणार आहोत. म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसेल. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी कोणत्या पण ब्लाऊजवर तुम्ही असा डिझाईन बनवू शकता. खालच्या साईडला पण आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं सिंपल असा लटकन तयार करून घेतलेला आहे ब्लाऊजला. वरच्या साईडला आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे जे आहे नॉट जे आहे आपण इथं लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे सुंदर आपला असा डिझाईन इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूपच सुंदर दिसत आहे. बऱ्याच बायकांना काय होते की गोल गळा हा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावर आपल्याला कशी डिझाईन बनवायची सुचत नाही. तर असा डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्याकडे जर प्लेन ब्लाऊज असेल तर असा डिझाईन तुम्ही एकदा बनवू शकता.
तुमच्या साडीला, तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, बघू शकता. नवीन असा लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजचा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.